स्वाध्याय वर्ग 8वा, विषय मराठी, पाठ 11वा, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. तर्कशुद्ध. ध्यानामुळे मन एकाग्र होते, म्हणून वाचले ते पाठ होते. तर्कसंगत. आपण मुलांना अक्षरे, शब्द व नंतर वाक्य शिकवतो. इथे थांबतो, पण वाक्यावर न थांबता परिच्छेद हा घटक घेतला तर परिच्छेदही पाठ होतो. प्रश्न दुसरा, वैशिष्ट्ये लिहा. श्रीपाद शिला. कन्याकुमारीचा समुद्रकाठ हे भारताचे टोक नसून श्रीपाद शिला हे भारताचे टोक आहे. हा शिलाखंड कन्याकुमारी पासून समुद्रात 1.5 फर्लांग दूर आहे. शार्क मासे. शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यासारखे असतात. माणसाला ते काकडीसारखे तोडून खातात. प्रश्न तिसरा, हे केव्हा घडेल ते लिहा. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. मुलांना अक्षरे, शब्द व नंतर वाक्य शिकवून न थांबता परिच्छेद हा घटक घेतला तर परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. माणसाच्या आयुष्यात जितका विरोध आणि प्रतिकूलता असेल तितकी माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. प्रश्न चौथा, परिणाम लिहा. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिल्याचा परिणाम असा झाला की ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. याचा परिणाम असा झाला की स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत
ते शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कुणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. प्रश्न 5वा, तुमचे मत लिहा. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत. ग्रंथपालाने म्हटले होते, काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजुडी पुस्तके न्यायची आणि ती न वाचता परत करायची सवय असते. थोडे चाळायचे आणि वाचल्यासारखे दाखवायचे. ग्रंथपालाचे हे मत तसे पाहिले तर खरे आहे, कारण हा अनुभव काही लोकांच्या बाबतीत खरा आहे. पण आणखी एक असे की पुस्तकातल्या केवळ मोजक्याच भागाची आपल्याला वाचनाकरिता गरज असते. पूर्ण पुस्तक वाचायची गरज नसते, पण तेवढ्यासाठीही पूर्ण पुस्तक न्यावे लागते. म्हणून ग्रंथपालाने व्यक्त केलेले मत अर्धसत्य आहे आणि स्वामीजी बाबतीत तर ते पूर्ण असत्य आहे. पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत. एका बाजूने विचार केला तर नावाड्यांचा नाव चालवणे हा धंदाच आहे. तेव्हा त्यांनी स्वामीजींकडे पैशांची मागणी केली ते चुकीचे नाही. परंतु स्वामीजींनी त्यांना मी एक संन्यासी आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर नावाड्यांनी स्वामीजींना श्रीपाद शिलेवर नेऊन सोडायला पाहिजे होते असे मला वाटते. प्रश्न 6वा, स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा. निर्भयता. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. मनाची एकाग्रता. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. दृढ निश्चय. मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. देशप्रेम. ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा. वाचन प्रेम. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. प्रश्न 7वा, तुमचा अनुभव लिहा. काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो, याविषयी तुमचा अनुभव. एकदा मी माझ्या आजोबांच्या शेतात गेले. शेतातील पीक वाऱ्यावर डोलत होते. पीक कापणीला आले होते. आजोबा 2 दिवसानंतर पिकाची कापणी करणार होते. अचानक आकाशात ढग जमा झाले आणि आजोबांना समोर मोठे संकट दिसले. त्यांनी 2 दिवसानंतर करण्याची कापणी आजच सुरू करण्याचे ठरवले.
प्रश्न 8वा. खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार. उडी मारण्यापूर्वी व उडी मारल्यानंतर. उडी मारण्यापूर्वी, उडी मारल्यानंतर. स्वामीजींनी समुद्रात उडी मारण्यापूर्वीचे नावाड्यांचे मत जाणून घेऊया. नावाडी स्वामीजींना म्हणाले की आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला नावेत बसून त्या शिलाखंडावर सोडणार नाही. नावाड्यांनी माणुसकीचा विचार सोडून दिला होता. स्वामीजी त्यांना सामान्य माणूस वाटले होते. स्वामीजींनी समुद्रात उडी मारल्यानंतरचे नावाड्यांचे मत जाणून घेऊया. नावाड्यांनी स्वामीजींवर संकट येऊ नये म्हणून आपल्या नावा काढून त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी त्यांच्यातली माणुसकी जागी झाली होती. नंतर त्यांच्या लक्षात आले की हा सामान्य मनुष्य नसून हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. खेळूया शब्दांशी. निर्भय पासून निर्भयता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त्व, आळू, पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. ता, त्व, आळू, पणा. ता प्रत्यय असलेले शब्द पाहू. प्रसन्नता, शीलता, कोमलता. त्व प्रत्यय असलेले शब्द पाहू. स्वत्व, प्रसन्नत्व, वीरत्व. आळू प्रत्यय असलेले शब्द पाहू. कनवाळू, प्रेमाळू, झोपाळू. पणा प्रत्यय असलेले शब्द पाहू. भित्रेपणा, धीटपणा, खोटेपणा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. इथे आपण वाक्याचा अर्थ न बदलता बेसावध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वाक्यात लिहिणार आहोत. सर्वांनी सावध राहून काम करावे. गाडी वेगाने चालवू नये. गाडी हळू चालवावी. शिळे अन्न खाऊ नये. ताजे अन्न खावे. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.
जॉन अप्रामाणिक मुलगा नाही. जॉन प्रामाणिक मुलगा आहे. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. उदाहरणार्थ बेसावध, बे बेईमान, बेशिस्त, बेलगाम, बेशरम, बेचिराग. अशा प्रकारे बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील. याच पाठातील पुढील प्रश्न पाहूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर तसेच याआधी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.